श्रीरामपुरात नशामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 518 विद्यार्थ्यांचा सहभाग। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलीस विभाग आणि रयत शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या नशामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत शाळे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथे झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 518 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। ही स्पर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य मान्य मीनाताई जगधने यांच्या हस्ते झाले। यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विशाल खैरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माननीय मीनाताई जगधने यांनी नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले। निबंधासारख्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामाची जाणीव होऊन सकारात्मक विचारांची दिशा मिळते असे त्यांनी नमूद करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। पोलीस निरीक्षक श्री विशाल खैरे यांनी आपल्या मनोगत व नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून पोलीस विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली। तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवून त्यांना सकारात्मक आणि विधायक कार्याकडे वळविण्याच्या उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य सुदर्शन सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री वाघचौरे साहेब यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर शहरामध्ये नशामुक्त जनजागृती अभियानची सुरुवात आजपासून झालेली आहे। आज, उद्या आणि परवा शहरातील सर्व शाळा महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांकडून निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा असं या अभियानाचं स्वरूप आहे। आणि 21 तारखेला एक मोठी रॅली या श्रीरामपूर शहरातून करण्यात येणार आहे। नशेचे परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात आणि ती एक जनजागृती समाजामध्ये व्हावी म्हणून हा उपक्रम या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सर्व श्रीरामपूर शहरातील शाळा महाविद्यालय समिती यांच्या मार्फतीने आयोजित झालेला आहे। मी सर्वांना या बाबतीत खूप खूप शुभेच्छा देतो। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे यांनी प्रास्ताविकातून रयत शिक्षण संकुलाच्या वतीने स्पर्धकांसाठी सहभागी झालेल्या सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांचे स्वागत केले। नशामुक्त भारत घडविण्यासाठी आपण सर्व भारतीय कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। नमस्कार। श्रीरामपूरमध्ये नशामुक्ती अभियान आदरणीय सोमनाथजी वाघचौरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम सुरू आहे। याची सुरुवात जी आहे ती 18 तारखेपासून सुरू झालेली आहे। आजच्या पहिल्या दिवशी आपण निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे। या निबंध स्पर्धेमध्ये साधारण 500 ते 550 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी या श्रीरामपूर पंचक्रोशीतील 10 ते 12 शाळांनी सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे। खरं तर जीवनामध्ये नशा अलीकडच्या काळामध्ये दिवसेंदिवस प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे। यामध्ये मध्यमवर्गीय असेल आणि आता कॉलेजचे जे तरुण-तरुणी आहेत इथपर्यंत ते दारापर्यंत नशा आलेली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये। आणि दुर्दैवाने श्रीरामपूर हे नशाचं माहेरघर होतं का काय, हब होतं का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने सोमनाथजी वाघचौरे साहेबांनी जी अभियान सुरुवात केलेली आहे ती निश्चित पद्धतीने कौतुकास्पद आहे। कारण अवेअरनेस हा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। उद्या आपण वक्तृत्व स्पर्धा ह्या घेणार आहोत, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, रांगोळी असेल आणि 21 तारखेला या पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी असतील, गावातील काय प्रतिष्ठित नागरिक असतील हे आपल्या ग्राउंडवरती येतील आणि तिथं नशामुक्तीच्या अनुषंगाने शपथ घेतली जाईल। आणि महाराष्ट्रामध्ये एक आगळा आणि वेगळा हा उपक्रम निश्चित पद्धतीने झालेला असेल आणि यामध्ये नशामुक्तीच्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये। या सर्व उपक्रमाला मी रयत संस्थेच्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय मीनाताई जगधने मॅडम, सदस्य मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आणि आमच्या या संकुलाच्या प्रमुख यांचाही नेहमीच सकारात्मक या अनुषंगाने आपल्याला
शुभेच्छा ह्या त्यांनी ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित पद्धतीने ही नशामुक्तीची सुरुवात ही होईल. या उपक्रमासाठी मी रहिशन संस्थेचं आमचे जे संकुल आहे या संकुलाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि यांचे जे समन्वयक आहेत जे सुनीलजी साळवे सर यांनी जे समन्वय केलेला आहे त्या समन्वयाच्या आधारे खूप जनतेपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत हा अभियान जाणार आहे. परत एकदा या नशामुक्ती अभियानास मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. इयत्ता 7वी ते 9वी या गटासाठी व्यसनमुक्त कुटुंब सुखी कुटुंब, व्यसनमुक्त भारत निरोगी भारत, नशामुक्त समाज काळाची गरज आणि नशामुक्त शाळा सुरक्षित विद्यार्थी या विषयावर निबंध लेखन घेण्यात आले. तर इयत्ता 10वी ते महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व्यसनास नकार जीवनास होकार, व्यसनाचे दुष्परिणाम आणि उपाययोजना, व्यसनमुक्ती समाजाची सामूहिक जबाबदारी, व्यसनमुक्त भारतासाठी माझे योगदान आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे यशस्वी संयोजन डी काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील साळवे यांनी केले. कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी श्री दीपक त्रिभुवन, पोलीस निरीक्षक श्री विशाल खैरे, श्रीमती शीतल मुगडे, पोलीस उपनिरीक्षक श्री रोशन निकम, SK सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उपप्राचार्य सौ सोनाली पैठणे, विभाग प्रमुख डॉक्टर अनिकेत खत्री, प्राचार्य विजय नागपुरे, प्राचार्य योगीराज चंद्रात्रे, प्राचार्य सारिका पेरणे, प्राचार्य मयुरी जेजूरकर, प्राचार्य तृप्ती कोरडे आणि प्राचार्य संतोष तांबे यांच्यासह तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर पौर्णिमा गुजर यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉक्टर संतोष घंगाळे यांनी मानले. 518 विद्यार्थ्यांचा सहभाग आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारे विषय यामुळे ही निबंध स्पर्धा नशामुक्त भारतच्या संकल्पनेला बळ देणारी ठरली. तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद, श्री